जे खासदार ओमराजे निंबाळकर फुटणार नाहीत अशी खात्री उद्धव ठाकरे यांना होती. आता ते खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खास लाडके झालेले आहेत. आता त्यांनी तुमचं हॉर्स रायडिंग कसं काय चाललेलं आहे, तुमचा योगा कसा चाललेला आहे, बाकीचा फिटनेसचा व्यायाम कसा चाललेला आहे, असं मोदींनी ओमराजे यांना विचारलेलं आहे. आता हे सगळे जे 6 खासदार एका ओळीमध्ये फुटले ते हवे आहेत. तृणमूल काँग्रेसचे 20 हवे आहेत. द्रमुकचे पण आले तर ते देखील हवे आहेत. आम आदमी पक्षाचे तर फोडलेले आहेतच. आणि मुख्य म्हणजे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचे देखील 8 खासदार आपल्याला मिशन 360 साठी आवश्यक आहेत. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे राजकीय डावपेच खेळत आहेत. आणि या संबंधी उद्धव ठाकरे यांनी हा व्हायरस आहे, गद्दारीचा व्हायरस आहे. काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत तीच चर्चा सुरू आहे. आणि ज्या वेळेला सुप्रीम कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण पक्ष चिन्ह या संबंधी सुनावणी सुरू असताना या गद्दारांना मोदी का भेटत आहेत असा लाख मोलाचा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारलेला आहे. आणि या एकूणच विषयी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे आपलं एप्रिलच्या अधिवेशनामध्ये जे काही तोंड फुटलेलं आहे त्या बिलाच्या संदर्भात जिथे 2/3 बहुमत पाहिजे होतं, 360च्या आसपास खासदारांचा पाठिंबा लोकसभेमध्ये आपल्याला पाहिजे होता, परंतु तो मिळालेला नाही. नारी शक्ती वंदन विधेयक, मग ते विधेयक आता मंजूर करून घ्यायचं आहे आणि त्याबरोबर डिलिमिटेशन बिल मंजूर करून घ्यायचं आहे. सांगायचं आहे की आता महिलांना आरक्षण दिलं पाहिजे सार्वजनिक निवडणुकांमध्ये आणि परिसीमन बिल म्हणजे खासदारांची संख्या वाढवायची 850 पर्यंत द्यायची. आणि मग यासाठी राजकारण करायचं आहे, यासाठी वेळ काढायचा आहे, यासाठी भेटायचं आहे. हे सध्या जे काही चाललेलं आहे त्याची देशभर चर्चा सुरू आहे. का चर्चा सुरू आहे? कारण की जंतर मंतरवर जे काही घडलेलं आहे त्यावेळेला पॅलेट गनचा वापर झाला, अश्रूधूर सोडला, लाठ्या काठ्या मारल्या, हे सगळं केलं. त्या संबंधी ज्या वेळेला राहुल गांधी यांच्यासह सर्व विरोधक इंडिया आघाडीचे विचारत आहेत की संसदेमध्ये येऊन उत्तर द्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तुम्ही, परंतु अमित शहा येत नाही. तिथं त्या आवारामध्ये ते फिरतात, अगदी हास्य विनोद करत ते फिरतात. मात्र संसदेच्या पटलावर येऊन येऊन एक गृहमंत्री म्हणून ते निवेदन करायला तयार नाहीत. मग राहुल गांधी यांनी नाक दाबलेलं आहे, पत्र दिलेलं आहे, त्याचं उत्तर नाही. रोज त्यांचा निषेध नोंदवला जातो त्या संसदेच्या आवारामध्ये, तरी देखील काही नाही. परंतु बाहेर सगळी चर्चा केली जाते. आणि मग त्या त्या प्रबोधनाला म्हणजे युवकांना संदेश द्यायला वेळ मिळतोय. मात्र इथे ज्या वेळेला प्रश्न विचारला जातोय संसदेमध्ये तिथे यायला वेळ नाही. मग वेळ अजून कोणत्या कारणाला? की हे जे फुटलेले खासदार आहेत म्हणजे जे मशालीच्या चिन्हावर निवडून आले. आता ओमराजेंचं एक उदाहरण फार बोलकं आहे. निवडणूक असो किंवा युद्ध असो, योद्धा नेहमी तत्पर असं ते घोडसवारी करत असतात ते, कारण ते ओमराजे आहेत. मग त्या ओमराजे येणार जाणार काय तरी उद्धव ठाकरेंना देखील खात्री होती, परंतु ते फुटले. अशा खासदारांना नरेंद्र मोदी हे काय गुजरातचा ढोकळा अमुक दमुक काय काय खाऊ घालत आहे अशी टीका संजय राऊतांनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंनी अतिशय योग्य वेळेला जो बाण सोडलेला आहे, टीकेचा बाण सोडलेला आहे, तो टीकेचा बाण वर्मी का लागू शकतो त्याचं कारण आहे की सर्वोच्च न्यायालयामध्ये ज्या पद्धतीने ज्येष्ठ विधिज्ञ ऍडव्होकेट कपिल सिब्बल यांनी विचारलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे 3 न्यायमूर्ती सूर्यकांत, जॉयमाला बागची आणि व्ही मोहना यांनी ज्या पद्धतीने संवाद साधलेला आहे, प्रश्न निर्माण झालेला आहे. एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार आहे की विधिमंडळ महत्वाचं आहे आणि त्याच्यातही फूट पडलेली आहे.
आणि त्याच्यानंतर राजकीय पक्ष जो उद्धव ठाकरेंच्या ताब्यामध्ये आहे, अनेक पुरावे, अनेक त्याच्यावर निवेदनं, अनेक महत्वाचे मुद्दे, पक्षाची घटना, निवडणूक आयोगाने काय कशा प्रकारे अन्याय केलेला आहे, विधानसभेच्या अध्यक्षांनी काय केलेलं आहे, त्याच्याही आधी राज्यपाल कोश्यारी यांनी काय केलेलं आहे, हे सगळे मुद्दे मांडलेले आहेत कपिल सिब्बल यांनी. आणि आता 11 ऑगस्टला देखील त्याच्यावर पुढे सुनावणी, अजून ते त्यांना त्यांना ते बोलणार आहेत. म्हणजे आता अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला देशभर विचारलं जात आहे, ही जी काही गद्दारी झालेली आहे, जे काही फुटलेलं आहे, अमित शहा यांची जी काही शहा सेना, म्हणजे एकनाथ शिंदे नव्हे तर मिंदे अशा शब्दामध्ये उद्धव ठाकरे कठोर प्रहार करत असतात, त्या संबंधित सगळं चाललेलं आहे. आणि मग ज्या वेळेला जेन झीम तुमचं फोडाफोडीचं राजकारण, तुमच्या पैशाचा वापर वगैरे या पद्धतीने आग ओकत आहे, रस्त्यावर खुले आमपणे आग ओकत आहे, त्या वेळेला तुम्ही मात्र त्यांना त्यांना न भेटता, संसदेमध्ये न येता ज्या पद्धतीचं राजकारण करताय, त्या पद्धतीचा आवाज, म्हणजे आवाज मोठा वाढतोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार हा गट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर भेटायचंय, मग सुप्रिया सुळे, शरद पवार हे जाऊन भेटतात. मग नंतर बाहेर येऊन सांगतात, ज्या वेळेला काय आम्ही ते विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडले होते, जंतर मंतरवरचं मांडलं होतं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मीच द्यायला सांगितलं, असं ते शरद पवार म्हणाले. आता या शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे 8 खासदार, इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे, डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यासह, हे आता म्हणे सोमवारी भेटणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि प्रश्न काय, चर्चा काय, शेतकऱ्यांचे प्रश्न, गरिबांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न या संबंधित. जसं मोदी म्हणाले, काल आज ज्या बातम्या आलेल्या आहेत मुख्य प्रवाहातल्या दैनिकांमध्ये, त्याच्यावर जास्त सांगावं लागतं. त्यामध्ये आलेलं आहे की मोदी म्हणाले की मी तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही चिंता करू नका, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पठ्या, तू आपला व्यायाम नीट कर, सगळं नीट कर, दिलेला जो माल आहे माल तो नीट सांभाळ, आणि मग पंतप्रधान कार्यालय म्हणजे पीएमओ ऑफिसला विचार की गरिबांच्या योजनांचं काय झालेलं आहे, कामगारांच्या योजनांचं काय झालेलं आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं काय झालेलं आहे, स्थानिक विकास निधीचं काय झालेलं आहे, तुमच्या म्हणजे विकास विकास जो आहे त्याच्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे, असं विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सगळ्या फुटीर खासदारांना सांगितलेलं आहे. आणि तो राग, तो उद्वेग हा एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये नाहीये, लोकांमध्ये आहे, जेन झी मध्ये आहे. आणि अशा पद्धतीचं राजकारण हे बघावं लागतंय. हे महाराष्ट्राचं जसं दुर्दैव आहे, तसं ते भारताचं देखील कसं दुर्दैव आहे, याबद्दल जेन झी चर्चा करते, त्यांचा तो उद्वेग व्यक्त करते. मात्र आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, कारण आम्ही 24 तास राजकारण करतो, बिनधास्तपणे करतो. आम्ही काही राजकारणाची वस्त्रे परिधान केलेली नाहीत, असं सांगून आम्हीच कसे चाणक्य आहोत याची जाहिरात मात्र किती मोठ्या प्रमाणात करता येईल ती मोठ्या प्रमाणात केली जाते. आणि हे आपल्याला बघावं लागतंय, हे दुर्दैव आहे. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.